देशभरात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। नांदेड शहरातील 40 वर्ष जुने असलेल्या यशवंतनगर येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मंदिरातील गाभाऱ्याला सुंदर अशा पद्धतीने फळांची व फुलांची आरास घालून सजवण्यात आलंय। प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे। दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांची आरती झाल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। मंदिर परिसरातील दर्शन रांगेतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। आज देशभरामध्ये प्रभू रामाचा जन्मोत्सव जे आहे मोठ्या उत्साहामध्ये साजरी केला जात आहे। ही आता नांदेड शहरातील प्रभू रामचंद्राच्या यशवंतनगर येथील मंदिरामध्ये आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाविकांनी या मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। सकाळपासून जे आहे ते भाविकांची भीड लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुपारी 12 वाजता जे आहे प्रभू रामाची आरती करण्यात आलेली आहे। त्यानंतर जे आहे मंदिर जे आहे भाविकांसाठी दर्शनासाठी या ठिकाणी खुलं करण्यात आलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत महिला असतील पुरुष असतील मोठ्या प्रमाणात जे आहेत दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड शहरातील विविध मंदिरामध्ये सुद्धा छोट्या मोठे जे प्रभू रामाचे मंदिर आहेत त्या ठिकाणी सुद्धा दर्शनासाठी भाविक येत आहेत। मात्र हे सर्वात जुनं मंदिर आहे। 1985 या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि या मंदिरामध्ये मात्र सकाळपासून जे आहे भाविक दर्शनासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता जे आहे भाविकांसाठी या ठिकाणी मंदिर जे आहे दर्शनासाठी खुलं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहे त्या ठिकाणी गर्दी करत असल्याचं चित्र मी पवन जगदंबार